हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, आता स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तुम्ही आधी पाहिलंच असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून, की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे. तर हो, तुम्हाला ना खिचडी खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी जी आहे ना, तर पूर्ण आगळी-वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, की जेणेकरून तुम्हाला अजिबात साबुदाण्यापासून अजिबात कंटाळा येणार नाही. तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की सर्वात आधी मी काय केले, जे साबुदाणा आहे ना वगैरे घेतलेला आहे, तर त्याच्यासोबतच मी काय ना तेल वगैरे न घालता ना फक्त असंच मी काय केले थोडंसं ना भाजून घेतले. आता तुम्ही म्हणता भाजायचं कसं? तर भाजायचं कसं म्हणजे फक्त त्याचा ओलसरपणा निघून जाईल पर्यंत काय करायचं थोडंसं गरम झाले, की ते काढून घ्यायचे. थोडेसे कडक झाले ना ते काढून घ्यायचेत आणि हो गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचे जेणेकरून काय होतं, की ते जळले जाणार नाही. तर आपल्याला काय करायचं त्याचं ना पीठ तयार करायचं. त्यासाठी काय करायचे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी मी ठेवले होते. आता ते थंड झालेत. आता काय करायचं त्याला ना हे करून घ्यायचे पावडर करून घ्यायची. तर आपण काय करूया साबुदाणा जे आहे ना, तर ते थंड होत आहे आणि दुसरीकडे मी काय केले अर्धा कप शेंगदाणे घेतले. त्याला पण भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही म्हणता शेंगदाणे कशासाठी? तर मग ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल ना. तर चला तर मग. तर तुम्ही इथं पाहिलं असेल की साबुदाणा आणि शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेत आणि आपल्या शेंगदाणे साईडला ठेवलेत. तर म्हणजे त्याचा पण कूट वगैरे करून घेतलाय पण तो साईडला ठेवलाय. तर इथं मी काय केले मिक्सर जार घेतलाय. मिक्सर जारमध्ये आहे ना जे आपले साबुदाणा आहे ते भाजून घेतलेलं आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपल्या मिक्सर जारमध्ये ऍड केले आणि त्याचे ना पीठ तयार करून घेतले. त्याला काय करायचे सुजीच्या चाळणीने काय करायचे व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं काय करायचे चवीपुरतं मीठ ऍड करायचे आणि जिरा ऍड करायचे. आता उपवासाला म्हणले की काही चालत नाही ना त्यासाठी मग जे लागते तेच आपण पिठामध्ये ऍड करूया. तिथं मी काय केले 1 ते 1.5 बटाटा आहे ना तर बॉईल करून घेतला. त्याची साल वगैरे काढून घेतली. आता व्यवस्थित आपल्या हलक्या हाताने काय करायचं मिश्रण एकसारखं तयार करायचं. लगेचच पाणी ऍड करायचं नाही जेणेकरून म्हणजे काय होतं बटाटा पण ओलसर असतो ना तर पिठाचं म्हणजे कधी कधी काय होतं की पीठ पण ऍडजस्ट होतं आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते. मग पाणी लगेच टाकायचं नाही. तुम्हाला जर पाणी गरम टाकायचं असेल किंवा थंड टाकायचं असेल तर टाकू शकता. पण इथं मी काय केले थंड पाणी घेतले आणि चांगल्यापैकी पीठ आता तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे पिठाने आपल्या रेडी झाले म्हणजे त्याचा डो तयार झालाय आणि चांगल्यापैकी डो तयार झालाय. थोडासा तेलाचा हात लावला तरी काही हरकत नाही. तर काय करायचं ह्याला झाकून ठेवायचे 5-6 मिनिटं 15 मिनिटं ठेवलं तरी काही हरकत नाही. तर आपण दुसरीकडे काय करतोय इकडं कढई ठेवली. आता तुम्ही म्हणतात कढई कशासाठी तर आपल्याला जी पुरी आहे तर तुम्ही फक्त पुरी कशासोबत खाणार ना तर त्यासाठी काय केले मी बटाट्याची चटणी बनवली. पण असं नाही की ते चटणी सोबतच खाल्ले गेली पाहिजे. शेंगदाण्याचे आमटे वगैरे जरी बनवली भेंडी वगैरे जरी बनवली त्याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. पण इथं मी काय केलं बटाट्याची चटणी बनवली आहे. तर त्याच्यासाठी मी काय केले 1 चमचाभर इथं मी घेतलेला आहे जिरा. त्याच्या आधी काय केले इथं मी शेंगदाणा तेल घेतलंय थोडासा म्हणजे ऍड केलेला आहे की जेणेकरून उपवासामध्ये काय होतं की तेलकट पण जास्त नको वाटतं. त्यासाठी इथं मी ना एकदम तेलाचा वापर कमी केलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता जिरा लाल झाला. त्याच्यानंतर हिरवी मिरची मी 3 घेतली होती म्हणजे बारीक चॉप करून घेतली त्याला मी म्हणजे कट करून घेतलेली. ती पण थोडीशी लाल झाली की मी इथं बटाटा ऍड केलेला आहे. आता बटाटा परतून घेतला आणि त्याच्यामध्येच काय केलं थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे. तर आता आपण हे काय करूया मिश्रण जे आहे ते एकसारखं करून घेऊया. आणि हो बटाटा म्हणजे असा नाही परतायचा. बटाट्याला जोपर्यंत खाली तळाला त्याचा ना लालसरपणा येत नाही तोपर्यंत काय करायचं म्हणजे असं थोडं ते म्हणतात ना भाजून त्या पद्धतीने घ्यायचं की बटाट्याची जी टेस्ट असते ना ते तर ती खूप छान लागते. त्यासाठी काय करायचे बटाटा चांगल्यापैकी परतून घ्यायचा. आता थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऍड केली. आता कोथिंबीर ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित आपण काय करायचे पूर्ण एकसारखे मिश्रण करून घ्यायचे.
तर तुम्ही बराच वेळा पाहिलं असेल की इथं काय होतं की खिचडीचे वडे, खिचडी नको नको होतं. त्यासाठी काय होतं की काहीतरी वेगळं असलं उपवासामध्ये तर बरंच वाटतं का नाही. मग त्यासाठी काय केले, मला चला तुमच्यापर्यंत ही जी रेसिपी आहे ना तर म्हणलं शेअर करावा. आणि हो, तुम्ही पण काय करा, हा जो व्हिडिओ आहे ना तर तुम्ही पण तुमच्या नातेवाईकामध्ये कुणाला फ्रेंड वगैरे त्यांना जे कोणाला जर उपवास असतील ना तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून काय होईल, एक नवी माहिती मिळेल, एक नवा व्हिडिओ पाहायला भेटेल की जेणेकरून त्यांनाही साबुदाणा खिचडी वगैरे आवडत नसेल तर हे नवीन जी पद्धत आहे ते नक्की ट्राय करतील. आता आपण ह्याच्यामध्ये काय केले, शेंगदाण्याचा कूट टाकला गेलेला आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता चटणीचा कलर आहे ना तर पूर्ण चेंज झालाय, म्हणजे पूर्ण असा वेगळा झालाय की जेणेकरून मी चांगल्यापैकी चटणी भाजून घेत, म्हणजे हा थोडक्यात भाजून म्हणलं तरी काही हरकत नाही. तर चांगल्यापैकी भाजून घेतली आणि चटणी ऑलमोस्ट आपली झाली आहे. तर आता मी काय केले, साईडला ठेवलेली आहे थंड होण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही गरम गरम पण घेऊ शकता, पण आपली चटणी तर थंड झाली, साईडला ठेवले. ओके, आता आपण काय करूया, पुरी लाटून घेऊया. पिठाचा गोळा घेतला छोटासा, त्याच्यामध्ये मी काय केलं, लाटून घेतली पुरी. आता तुम्ही साईडला म्हणता की आता हे कितीही केलं तरी ते साबुदाणाच आहे ना, त्यासाठी ते चिरा पडतील. तर आपल्याला डिझाईन बाज बनवायच्या असतील तर तुम्ही काय करा, एक छोटी लाटून घ्या म्हणजे पोळी, आणि त्याच्यावर ते वाटी घ्या आणि वाटीच्या साह्याने एक आकार द्या, म्हणजे व्यवस्थित दिसायला खूप छान दिसेल आणि जेणेकरून खायला पण खूप छान वाटतात. दिसल्यावरती माणूस अट्रॅक्ट होतच का नाही खाण्यासाठी. तर म्हणलं चला आता म्हणलं आपण मस्तपैकी एक आपल्या पुरीला असे आकार देऊया. तर इथं मी बाकीचं कोणतंही पीठ वापरलेलं नाही, फक्त साबुदाणा आणि आपले जे आहे ते बटाटा इथं ऍड केलाय. आता तुम्ही म्हणता असाल की फुगलेली वगैरे नाही का, असं नाही की प्रत्येक वेळेस फुगलीच पाहिजे, असं काही नाहीये. तर आपली जी आहे ना ते एकदम सॉफ्ट पुरी झालेली आहे, म्हणजे कुरकुरीत वगैरे नाही, जेणेकरून तुम्हाला उपवासामध्ये चांगल्यापैकी व्यवस्थित खाता येईल तशा प्रकारे मी ही बनवलेली आहे. की कडक असले की तुम्ही खाणार नाही, म्हणजे नाही का, म्हणजे खाण्याला लोक टाळतात. त्यासाठी काय केले, चला थोडंसं काहीतरी हटके वेगळं असलं की बरं वाटतं. तर आता तुम्ही इथं पाहू शकता, इथं मी एक पुरी आहे ना साबुदाणा पुरी तेलामध्ये, शेंगदाणा तेलामध्ये इथं मी काय केले, ऍड केले. त्याला चांगल्यापैकी तळून घेतले. हो, पूर्ण लाईट गोल्डन होईपर्यंत अजिबात तळायची नाही. त्याचा फक्त काय करायचं, थोडासा हलकासा एकदम कलर त्याचा चेंज झाला ना, काय करायचे, लगेचच काढून घ्यायचे. म्हणजे तळल्या जाती, तुम्ही म्हणता असं की लगेच तळतं का, हो हो तळल्या जाती. तर काय करायचं, लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे 2-3 मिनिटं तरी त्या तेलामध्ये ठेवायचे. म्हणजे चांगल्यापैकी थोडासा कलर पण येतो आणि जास्त काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि माझ्या ज्या बाकीच्या पुऱ्या होत्या ना ते पण मी काय केले, तेलामध्ये तळून घेतल्यात. आणि आता फायनली माझी प्लेटिंग चालू झाली आहे. आता प्लेटिंगमध्ये म्हणजे तुम्ही म्हणता कसं, आता ही उपवासाची थाळी जरी म्हणली तरी काही हरकत नाही, नवरात्र स्पेशल आहे ना, तर त्याच्यासाठी मी काय केलंय, मस्त अशी थाळी बनवली आहे. तर मी ते काय केलंय, ताटामध्ये बटाट्याची चटणी घेतली आहे, किंवा एका साईडला मी काय केले तर ना पुरी लावून घेतली. तर तुम्हाला लिंबू जर हवा असेल चटणीमध्ये तुम्ही ऍड करू शकता तुमच्या पद्धतीनुसार. आणि फायनली माझी जी रेसिपी आहे ना तो साबुदाणा पुरी आणि बटाट्याची चटणी नवरात्री स्पेशल मी बनवलेली आहे आणि झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.